चहुवेदीता माननीय कुणाला म्हणावं, आदरणीय कुणाला म्हणावं, शास्त्रात मगाशी मी सांगितलं, ज्याला जग मानत नाही त्याला माननीय, ज्याला आदर देत नाही त्याला आदरणीय म्हणतात. पण या जगतामध्ये देव असा आहे, हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात आहे. आता हरिपाठ म्हणला तर कळलं, बरोबर आहे ना. कोकणात लई वारकरी, खरं त्यांची हरिपाठाच्या अजून भेट झालेली तुम्ही म्हणा, मला माहित नाही. मी काय औशीच्या म्हणणार, तुमचं तुम्ही ठरवा. मला असं ऐकायला मिळालं की अजून वारकऱ्याची हरिपाठाची अजून भेट झालेली, त्यांना मी सांगू इच्छितो, हा अभंग हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात. चहुवेदी जाण साही शास्त्र, 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण, ज्याचं वर्णन करतात. कीर्तनात पाणी प्यायचं नाही, निर्इल्ला ही कन्नड. तुम्हाला थोडं थोडं कन्नड समजतं, बरोबर आहे ना. बेळगाव तुमच्या बसलं जवळ, त्यामुळे थोडं स्वल्प कन्नड. मी बी कन्नड थोडं थोडं बोलतो. सो हा मी काय सांगत होतो, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, ज्याचं वर्णन करतात त्याला देव. वैष्णवाचं कसं, जी 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे आणि 18 पुराण आहे, हेही वैष्णवालाच राहत. वैष्णवाची कीर्ती
वैष्णवाची कीर्ती गायली साही चौवेदी 18 जणी. जशी देवाचं वर्णन आहे तसंच वैष्णवाचं आहे. पण वैष्णव कुणाला म्हणायचे हा प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही माऊली? बरोबर आहे की नाही? तुम्हाला वैष्णव म्हणायचं का? कुणाला वैष्णव म्हणतात बघा. तुम्ही आम्ही त्या साच्यात बसतो. काय झालं? एके दिवशी संत शिरोमणी नामदेवरायाकडे काही वारकरी गेले आणि नामदेवरायाला म्हटले, का हो नामदेवराय, वैष्णव म्हणायचं कुणाला? नामदेवरायाने उदाहरण द्यावं. बाहेर पण बोलते असं. आता काय झाले, महाराष्ट्रात अशीच अवस्था आहे. मंत्रिमंडळात एक आणि गावाकडे एक असं चालू आहे की नाही? निवडून आलेला माणूस पक्षात राहिली अवघड. तुमच्या कोकणात बी तसं झालंय का नाही? खूप ठिकाणी झाले. असो पहा काय झालं. नामदेवरायाकडे काही वारकरी गेले आणि नामदेवरायाला प्रश्न विचारला, का हो नामदेवराय, वैष्णव कुणाला म्हणायचं? मला सांगा, इथं बसलेल्या माझ्यापेक्षा सगळे वडीलधाऱ्या प्रश्न विचारणारा माणूस उत्तर ऐकून घेतो का फुटलं बोलतोय? सावंत महाराज कसं करतोय? फुटलं बोलतोय ना. उत्तर ऐकून घे. नामदेवरायाकडे काही लोक गेली आणि नामदेवरायाला विचारलं, का हो नामदेवराय, वैष्णव कुणाला म्हणतात? तेवढ्यात एक जण उठला आणि म्हटला, का हो, वेदाचं अध्ययन केलं वैष्णव म्हणतील? नामदेवराय म्हणले, छे, वेद अध्ययन करशी तरी वैदिक होसी, परी वैष्णव होसी. अरे वेदाचा अभ्यास केला तर वैदिक होईल, पण वैष्णव होणार? माझ्यासारखा उड्या हाणून पुराण सांगितलं तर पुराण सांगसी तरी पुराणिकच होसी, परी वैष्णव होसी. अरे जना माऊली, कळतं ना मी सांगतेलं? वेदाचा अध्ययन केलं म्हणून वैदिक होता येतंय. पुराण सांगायला लागला म्हणून पुराणिक होता येतं. कर्म करीशी तरी कर्मटची होशी, परी वैष्णव न होसी. अरे जना, कर्म केलं कर्मठ होता येतं, यज्ञ केलं यातिक होता येतं, तीर्थावळी केलं तर कापडी होता येतं, पण वैष्णव होता येत. मग शेवटी आमचे सगळ्या लोकांनी विचारलं नामदेवरायाला, का हो नामदेवराय, मग वैष्णव कुणाला म्हणतात? वैष्णव कुणाला होता येतं? मी मगाशी सांगितलं, इथं बसलेले उभारलेल्या सगळ्यांना वैष्णव होता येतं. याचं उदाहरण आहे. मी मनाचं सांगत नाही, माझे नामदेवराय म्हणतात. नामामध्ये
माझे श्री गुरु राव मालक कार्तिक वारीच्या प्रवचनावेळी सांगतात, जो मोर असतो त्याला उडी हाणता येते. मी काय तुम्हाला लांडोरी म्हणत नाही, तुमचं तुम्ही ठरवा. अरे असो, आहा, इथे बसलेल्या सगळ्यांना देवाचं नाव घेता येते की नाही? म्हणा बघू, केशव केशव. अजून मी म्हणण्यात टाकते. मग ही वैष्णव कशी होती आणि कधी होती? नामा म्हणे नाम केशवाचे घेती. काय आहे हो? नामा म्हणे नाम केशवाचे घेशी. हा केशव तुमच्या कळसुलीतला तो नव पंढरपूरचा. म्हणून मी आज्ञाचक्र मगाशी सांगितलं ना, आज्ञावक्र आज्ञाचक्र आहे ना ते, त्या ठिकाणी केशव काम म्हणायचं. देवाचं नाव किती स्वच्छ आहे. केशव म्हटल्याबरोबर काय होते? वैष्णव होता येते. आपल्या गावात कळसुलीमध्ये किंवा परिसरावरनं आलेल्या लोकांनी पहा, आपल्या शेजारी जर केशव राहत असेल तर आपण त्याला केशा म्हणतो. खरं केशव म्हणत केवढं दुर्दैव आहे. देवाचं नाव घेतल्यानंतर वैष्णव होता येतंय. मग तुम्ही वैष्णव व्हाल की नाही? बोलत चला, व्हाल की नाही? नुसतं एवढं होऊन चालत नाही. देवाचं नाव घेऊन नुसतं चालत नाही. त्याला देवाचं नाव घेत असताना व्रत करावी लागतात 29. कळालं का? ते शिडी येतात. तुम्ही पहिली शिडी चढला, देवाचं नाव घेतलं. दुसरी शिडी आता चालू झाली, मी शिडीवरून उतरत खाली आलो. तुम्हाला मी घाटा ओढायला पाहिजे का नको? का तुम्ही घाटाच्या खालीच राहणार आयुष्यभर? वरती येणार का नाही तुम्ही? बघा, दुसरी शिडी सांगितली ती म्हणजे वैष्णव. म्हणजे 20 आणि 9 उपवास जो करतो त्याला वैष्णव म्हणतात. साधी सोपी व्याख्या भाष्यकाराने केली. ती म्हणजे पहा, 29, 20 आणि 9 किती? बोला ताई, किती 20 आणि 9? 29 बरोबर ना? 20, 9 उपवास, व्रताचा उपवास करतो तो वैष्णव. म्हणजे किती? 20 आणि 9 किती? समजल्याशिवाय मी पुढे जात नाही. आणि मी असा मुर्दांड आहे म्हणून मला वाचकऱ्याने उभा केला. लक्षात ठेव, समजल्याशिवाय मी पुढे जात. मी 2.5 वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली सिनियर कॉलेजवरती, FYSY TY वरती. त्यामुळे समजल्याशिवाय विद्यार्थ्यांना मी जात नाही. आणि माझा विषय स्पेशल इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र होतं. अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स पुन्हा पुन्हा माहिती असतं तुम्ही बघा, समजणं खूप अवघड आहे. म्हणून ते प्रॅक्टिकली आणि थिअरी हे सांगावं लागतं, त्याशिवाय समजत नाही. असो, पहा, 20 आणि 9 म्हणजे काय? 29. हे 29 उपवास कुठलं? 12 वर्षाला महिने किती? 12 महिने. 12 महिन्याच्या 15वड्याला एकादशी येते का नाही? हे 12 दुनी 24 एकादशी आणि 5 महापर्व काय? मला सगळ्यांनी सांगा, पहिला महापर्व काय कुठला? कोण म्हटलं? मला तुम्ही 2 वेळा पाहिजे. बरोबर आहे त्यांचं, कारण तुम्ही आम्ही इंग्रजांचं डोसक्यावर घेतले आजकाल. मी तुमच्यावर टीका करते ना, माझ्या वडिलाप्रमाणे तुम्ही. पण 5 महापर्व काळातील पहिला ज्यानं हिंदू धर्मातलं म्हणावं त्यानं सांगावं रामनवमी. काय कॅलेंडर कधी चालू होते आपलं हिंदूचं? चैत्र महिन्यात. रामनवमी, नरसिंह जयंती, वामन जयंती, जन्माष्टमी आणि उत्तम शिवरात्र. भागवतामध्ये सांगितलेलं आहे. पहिलं व्रत येतं ते रामनवमी, दुसरं येते ते वामन जयंती, बरोबर आहे ना? नरसिंह जयंती. तिसरं येते ते वामन जयंती. चौथं येते ते जन्माष्टमी म्हणजे कृष्णाष्टमी. आणि 5वी महाशिवरात्र. हे 24 एकादशी, 5 हे पर्व काळ. 29 उपवास जो करतो तो वैष्णव. कळलं का? कळलं का नाही? पहिला देवाचं नाव घेणारा वैष्णव, दुसरा 29 उपवास करणारा वैष्णव. हे 29 उपवास म्हणजे का? याचं कारण सुद्धा माहित पाहिजे ना. हे 29 उपवास झाले आपण का? याचं कारण असं आहे, पहा, भागवतामध्ये याचं वर्णन आहे. कृष्ण परमात्म्याचं 27 गोपाळ, 28वा बलराम दादा आणि 29वा स्वतः कृष्ण परमात्मा. हे गोपाळ सवंगडी. लक्षात आलं का? किती?
29 व्रत आहेत. 29 व्रत का? याचं कारण असं सांगितलं, भाष्यकारांनी सांगताना सांगितलं, कृष्ण परमात्म्याकडनं कृष्ण अवतारामध्ये 29 चुका घडल्या. किती किती? एक चूक सांगू का? वेळ नाही आपल्याला, सांगितली असते पण वेळ नाही, थोडक्यात सांगतो, अगदी धावतो सांगतो. पहा, कृष्ण परमात्मा बलराम दादा आणि त्यांची बहीण सुभद्रा. कोण? सुभद्रा. ही 3 बहिणी बांधव. सुभद्रा उपवनामध्ये म्हणजे विवाहाच्या वयाला आली म्हणून बलराम दादा तिच्यासाठी विवाहासाठी स्थळ पाहायला गेला. बलराम दादाला वाटलं, अरे या जगतामध्ये देवाचं भजन करणारे शुद्ध सात्विक कोण असतील तर ते पांडव. कळलं का? भजन कोण करते? मोठ्यानं बोला, भजन कोण करताय? मग तुम्ही पांडवात का कौरव? तुमचं तुम्ही मला माहिती, तेरी बीचू पाणी. बघा, तुमचं तुम्ही ठरवा. जे भजन करत नाही ते कौरव, भजन करते ते पांडव. मग तुम्ही कोण? तुमचं तुम्ही ठरवा. औशीच्या खरं सांगा, खोटं सांगितलं तर आपला महादेवजी शंभू महादेव तुम्हाला सोडणार. बघा, सात्विक भजन करणाऱ्यांना आपली बहीण द्यावी म्हणून आमच्या बलराम दादाची इच्छा झाली. बलराम दादा हस्तिनापूरमध्ये आला, पहिल्यांदा गेला तो पांडवांच्या महालात गेला, बघितला सगळे हजर आहे. कोण कोण हजर आहे? धर्मराजा म्हणजे युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव तिघ हजर आहे, अर्जुन आणि भीम नाही. बलराम दादा गेले. बलराम दादा आल्याला बघितलं युधिष्ठिरानं म्हणजे धर्मराजानं, विचारलं, दादा येण्याचं कारण काय? पाणी दिलं, गुळ पाणी दिलं. हा पद्धत आहे पांडवांची. पांडवांच्या घरात पाहुणा आला तर गुळ पाणी देते. तुमचं मी सांगत नाही, मला कीर्तनला परत कोकणात या. तुम्ही म्हणशील आम्हाला उघड कौरवच म्हणतो, असं नव्हतं. लक्षात ठेवा. म्हणून जुन्या काळातली वडीलधारी माणसं आहेत ना, त्यांना माहितीये पाहुणा आला तर काय देत होती? गुळ पाणी देत होती. बरोबर आहे ना? आताचा पाहुणा बी हुशार आहे, येता येता हातीलाच काय खातोय? वडापाव. तू पाव एवढा खातोय की आतलंच पाहुणा पुरतोय. बघा, माझ्या वाचनात असं आलं, मुंबई युनिव्हर्सिटी म्हणजे मुंबई विद्यापीठचा रिसर्च आहे, आताच ते पाव वडा आहेत ना, सायंकाळी 4 नंतर म्हणजे सायंकाळच्या प्रहाराला जर खाल्लं तर रात्रीचं जेवण म्हणावं तसा मनुष्य जेवत नाही. बघा, तुमचं तुम्ही. कोकणातले लोक लय वडापाव खाते. एखादा वडापाव इथं विकणारा येईल आणि तू म्हणील बुवा माझ्यावरच खाणार, असं नको. तुम्ही खायचं असलं तर मला खाऊन, मला काय देणार. पण ते पाव खाल्यानं पोट फुगतं आणि जेवता येत, हा नेम आहे, लक्षात घ्या. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये गुळ पाणी दिलं आमच्या कुणी धर्मराजानं बलराम दादांना दिलं. बलराम दादांना विचारलं, का हो दादा तुम्ही येण्याचं कारण? बलराम दादा म्हणले, माझ्या सुभद्रेचा विवाह करायचा आहे. तेव्हा मला असं वाटतं पांडव तुम्ही सात्विक आहात, तुम्हालाच माझी बहीण दे. धर्मराजा म्हणला, इथं अर्जुन आणि भीम दादा नाही तर मी लग्नाला तयार नाही. आताच्या कोकणातल्या मुलासनी म्हणून बघा, मोठी दोघं जण नाही, ती म्हणते ती नसला तर चल मी तयार म्हणतात का नाही? कुणाचं मी होऊ दे, खरं एकदा रिकामा होतो. दादा तुझं झालंय का रे? बरोबर गेलाय का? मला बी दिसते हो, मी पंचांगशास्त्र शिकल्यामुळे माणूस मला ओळखल्यावर बघितल्यावर दिसतो, तर त्याचा अपमान नको म्हणून मी बोलत नाही. असं पहा काय झालं. आमच्या बलराम दादांनी सांगितलं, धर्मराजा म्हटला, ज्या अर्थी नकुला आपलं अर्जुन आणि भीम नाही तर आम्ही लग्नाला तयार. धावतो सांगतो माऊली, रागानं बेभान झालेला आमचा बलराम दादाने विचारलं नकुल सहदेवाला. नकुल सहदेव म्हणले, ज्या अर्थी धर्मराजा तयार नाही त्या अर्थी आम्हीही लग्नाला तयार. अपमान झाला हो बलराम दादाचा. आणि मला खऱ्या सांगा, ज्या माणसाचा अपमान होतो त्या माणसाला दुर्बुद्धी सुचते. खरंय का नाही? अपमान झालेल्या माणसाचा दुर्बुद्धी सुचली. बलराम दादा आला, हस्तिनापूरमध्ये दुसरं घर कुणाचं? कौरवांचं. त्या घरात केला. आता मला सांगा, नालायक माणसाला हुडकाय जावं लागतं का? आपोआप पुढे येते. सारखं पुढ्यात येत असली की समजायचं हे कोण आहे. मी म्हणत नाही, तुमचं तुम्ही ठरवा. माझ्या पुढ्यात कोण अजून तसं येत, कारण त्यांना माहिती आहे आतनं बी काळ आहे आणि बाहेरनं बी काळ आहे. त्यांना विशेष माझ्या नादाला कोण लागेल. असो पहा,
बलराम दादा गेले. गेल्या क्षणी त्याला कोण भेटलं? नालायकातला नालायक दुर्योधन भेटला ना. दुर्योधनाने विचारलं, दादा आज कसं काय आमच्याकडे येणं झालं? दादा म्हटले, अरे मी माझ्या सुभद्रेकरता स्थळ पाहतोय म्हणून पांडवांच्याकडे गेलो. मग पांडव म्हणजे काय म्हणला? पाऊलचार केला. जी कौरव असतात ती लोकांचा पाऊलचार करत तुम्ही नाही. हा तुम्ही मनावर घेऊन मी कुणावर टीका करते असं नाही. शास्त्र सांगावे कौरवांनी बलराम दादाचा पाहुणचार केला नाही. बलराम दादा विचारले येण्याचं कारण. बलराम दादा म्हणला, अरे मी मोठ्या इच्छेनं पांडवांच्याकडे आलो पण पांडवांनी माझा अपमान केला. तेव्हा दुर्योधना माझ्या बहिणीचं सुभद्रेचं लग्न करायचं आहे. एका पायावर म्हणला मी तयार. तिथं बसणं म्हण आहे. पुरगीला बघितलं की पोरग एका पायावर तयार राहते. कशाला? म्हणून भटजी काका लग्नाच्या वेळी म्हणतात नवरदेवाला सरळ उभा. कळलं का? काय म्हणतात? बरोबर आहे ना? ते सुटतंय बघा. ते म्हणते तुझं आणि माझं जमत नाही. जमलं तरी मी 3 तास सोडतोय. आवळून आवळून बांधली सोडणार. बघा सगळ्यांचे लगीन सराई आता ह्या महिन्यात चालत नाही आणि महिना झाला की बघा लगीन सराई बारकाईन लक्ष द्या. भटजी काका त्या नवऱ्याला किती वेळा म्हणतात, दादा सरळ उभा. का? एका पायावर तयार, दुसरा पाय सुद्धा टेकत. जसा हा दुर्योधन तयार झाला आणि कर्मधर्म सुयोगानं पत्रिका काढली आमच्या बलराम दादानं. आणि पहिली पत्रिका मी धावतं सांगतो. हा अगदी मी या सभेत सांगत पण वेळ नाही. कृष्ण परमात्म्याला कृष्णार्पण म्हणून पत्रिका दिली. कृष्णानं पत्रिका बघितली. सुभद्रेचा विवाह चिरंजीव असणाऱ्या दुर्योधनाशी ठरला. हे कुणी बघितलं? कृष्णानं. ते हातातच चुरगळली. पत्रिका वास्तुशांती असेल किंवा लग्न पत्रिका असेल, लग्न किंवा वास्तू होतोर तिला जाळली जात. खरंय ना? आमचे आजोबा आम्हाला सांगायचे, मला सांगायचे ना आता का जाळायची नसते आणि पत्रिका कधी जाळायची नाही. एक तर तिला पाण्यामध्ये विसर्जित करायची असते. कृष्ण परमात्म्याचा न्याय आहे. कृष्णानं ती पत्रिका हातात चुरगळली आणि तळ्यात एका फेकून दिली आणि तसाच गेला. अर्जुनाला संन्यासी महाराज आहे ना 18वा अध्याय. अर्जुना तू तव संन्यासी होई जे जनी चोरून नेई माझी भगिनी. आहे ना? अर्जुनाला संन्यासी महाराज केला माऊली. कुणाला? महाराजाला नव्हतं, अर्जुनाला संन्यासी केला आणि चौकात आणून बसवला. पहा त्या काळामध्ये असणाऱ्या स्त्रियांची पुरुषांची ही देवाचीच नावं ठेवली जात होती. बरोबर आहे ना? पूर्वीच्या लोकांची नावं बघा, नारायण, तुकाराम, ईश्वर. आहे ना? माझ्या आजन माझं नाव ठेवलंय नवनाथ. का ठेवले मला अजून माहित नाही. पण बघा पूर्वीची लोक का शानी होती? देवाच्या नावाचा उच्चार होईल. लक्षात ठेवा, देवाचं नाव घेतलं तर काय होतंय? विसरला वैष्णव होतंय. लक्षात ठेवा, देव देवतेचं नाव घेतल्यानंतर वैष्णव होतंय. आणि या अर्जुनाला संन्यासी महाराज करून असल्या द्वारकेत आणून बसवला आणि अर्जुन महाराज तो येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं नाव घ्यायचा. काय म्हणायचा? का हो तुम्ही कांतीप्रिया का, दासीप्रिया का, अवंताबाई का, असे प्रत्येक महिलेचंच नाव घ्यायचा. महिलेचं नाव काय घ्यायचं? माता माऊली मी तुम्हाला सांगू, तुम्हाला आमच्या देवीने एक वर दिलाय की नाही? बघा एक स्त्री दुसरीला म्हणते अगं तुला म्हणून सांगतो. काय म्हणती? तुला म्हणून सांगतो. ती दुसरीला म्हणती तुला म्हणून सांगतो. दुसरीला सांगित असं म्हणत सगळ्या कोकणात होते. काय म्हणून? तुला म्हणून. लक्षात ठेवा, जसं हा द्वारकेच्या चौकात बसवला, हे महाराज कोणतरी आलाय आणि संन्यासी महाराज आहे आणि काय करतोय? आपल्या गावात द्वारकेतल्या महिलांची नाव घेतो, ओळखीनं ओळखण्यासारखं बोलतो. ही बातमी बलराम दादाला कळाली. बलराम दादाला कळता क्षणी बलराम दादा धावतच आला. आता बलराम दादाला अर्जुन ओळखता का नाही? हो आधीच ओळखीचा. आल्याबरोबर म्हणला या बलरामजी. बलराम दादा काका फिगवत आलेला झिरापला.
राजाचं नाव घेतलं म्हणल्यावर राजा सुद्धा बाचकाळाने म्हणला, हे पहा, उद्या माझ्या घरी जेवायला यायचं झालं. आणि देवाचं नाव घेणाऱ्या माणसांना पहिली अडचण येते का नाही? अर्जुनाला आली, तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचं पान? माऊली पहा, या अर्जुनाला ही अडचण आली आणि कृष्णानं लागलंच पाठीमागणाला आणि विचारलं, महाराज काय झालं? महाराज म्हणला, बलराम दादांनी जेवाय बोलवलं. आता एवढंच म्हणायचं, सेवकाद्वारे निरोप द्यायचा, मी विवाहित किंवा विधवा स्त्रीच्या हातचं खात नाही, मी कुमारी मुलीच्या हातचं खातो. एवढं महाराजाला आयडिया कृष्णानं शिकवली आणि कृष्ण पळून द्वारकेत गेलं. झालं जसं महाराजानं एका सेवकाला सांगितलं तशी बातमी बलराम दादाकडे गेली. बलराम दादानं सांगितलं, कुमारी मुलीनं स्वयंपाकासाठी राजवाड्यामध्ये यायचं, विधवा किंवा विवाहित महिलांनी कुलपाच्यात राहायचं. आता राजाच्या पुराची फरमिश आहे, कोण येईल म्हणता? विवाहित आणि विधवा स्त्रिया गप घरात बसल्याने कुमारी मुली स्वयंपाक बनवायला आल्या. बलराम दादा गेले, संन्यासी महाराज कृष्ण बलराम दादाला म्हणतोय, दादा कुणावर विश्वास ठेवावा? खरं महाराजा विश्वास ठेवून चाललं? कळलं नाही अजून? कुणावर विश्वास ठेवावा? खरं महाराजा विश्वास ठेवायचा. झालं, पंक्तीला बसले. बलराम दादा मधी महाराजाला बसवला आणि कृष्ण कुठल्या डाव्या बाजूला बसला. पंगत वाढाय चालू झाली. तेवढ्यात एक पोरगी आली, ती बघती फोंड्याकडे वागणी वाढती सावंतवाडी. हे बघितलं चित्र. महाराज कृष्णाला म्हणतोय, देवा हे चित्र मला दावाय बोलवीस का? तेवढ्यात बलराम दादा म्हणता, ए ताई जरा मला कडी आण ग. कडी हा पदार्थ आहारातला स्वच्छ आहे, लक्षात ठेवा. आणि कडी वाढायच्या वेळी सुभद्रा आली. सुभद्रा आलेली बघितली, ती पात्रातली भजीच पुस्कारायला लागला. म्हणजे महाराज भजी पुष्करतेनं महाराजानं बलराम दादानं बघितलं आणि बलराम दादा कृष्णाला म्हणतात, का रे कृष्णा, महाराज असा भजी का पुष्करतोय? कृष्ण परत म्हणला, दादा कुणाचा बी नाद करावा, महाराजाचा नाद. झालं जशी सुभद्रा जवळ वाढायला येतेली बघितली, भजी कडीत बुडवायचा आणि कानात कोंबायचा. हे चित्र बघितलं आणि कृष्णाने त्याला चिमटा काढला. हे महाराजा सावध हो, सावध हो. झालं, जीवन आटपलं. जेवण आटपलं. बलराम दादा आणि कृष्ण परमात्मा दोघं संवादात साधाय गेले. बलराम दादानी महाराजाला सांगितलं, आज माझ्या महालात तुम्ही झोपा. कुणी? महाराजाला झोपाय महाल स्वतःचा बलराम दादाने दिला आणि बलराम दादाची भेट आमच्या कृष्णाने घेतली. कृष्ण परमात्मा म्हणला, काओ दादा, हा संन्यासी महाराज घरात आणला, पण आपला नियम आहे, आपल्या घरात येणाऱ्या पाहुण्याला आपण शेवटी झोपतेवेळी काय देतो? पाण्याचा तांब्या देतो ना. काय देतो? आता हे द्यायचं झालं तर आपल्या आईला देता येत नाही, मग हा या महाराजाचं कोण आहे? विवाहित किंवा विधवा स्त्रीच्या हातचं पाणी पेत, मग पाणी देणार तो. बलराम दादा म्हणला, आपली सुभद्रा म्हणून जे गेला, सुभद्रा पाण्याचा तांब्या म्हणून जे आतमध्ये द्यायला गेली, त्या महाराजानं पलंगासहित सुभद्रेला पळवून नेली. तीत बसणं पळवा पळगे कसली? तीत बसणं पळवा पळगे आहे. म्हणून आमच्या दादा कोणते पिक्चर काढला, पण त्यानं डायलॉग लिहिला काय, आम्ही पळवलं तुमचं तर खुशाल पळवा. नाही कळालं? ज्याला दादा कोणतेचा विनोद करतोय त्यालाच माझा बी विनोद करतो. नाही कळालं तर उद्या फोन करून विचार. पहा, हा या अर्जुनाचं तत्व सांगितलं तुम्हाला. एक देवाचं नाव घेणारा, या देवाच्या नाव घेणाऱ्याला कृष्णानं स्वतःची बहीण पळवून नेली. ही एक कुडी सांगितली. भागवतातले 29 कोड्या सांगत होतो ना, ही एक. कृष्णाला उद्धवानं हा प्रश्न विचारला, अरे माय बापा, अहो बलराम दादानी त्या दुर्योधनाला देऊ केली सुभद्रा, तुम्ही अर्जुनाला पळवून न्यायला का लावली? हा प्रश्नचिन्ह आहे. 29 चुका मी नाही सांगत, भागवतामध्ये सांगितलेलं. हे 29 व्रतातून मुक्त होण्यासाठी 29 उपवास आहे. पहा, या वैष्णवाच्या मध्ये कोण वैष्णव आहे? या वैष्णवामध्ये मोठा वैष्णव माझा ज्ञानोबा आहे. ज्ञानदेव वैष्णव
अंगात कुणाच्या आलं नाही हो नंतर देव्या अंगात लय येते देवच अंगात काही येत नाही मला असो आपल्याला कोणावर टीका करायची नाही. पहा मी मगापासून तुम्हाला सांगितलं देवाचं नाव घेतले की काय होतंय काय होते मौली मोठ्यानं बोला काय होत आहे ते दादा मोठ्यानं म्हणून पूर्वीच्या काळी जुनी लोक वडीलधारी पहा वडीलधाऱ्या माणसांची लग्न कधी झाली तो माहितीये वयात आल्यावर नव्हतं काय काय लोक म्हणतील वयात आल्यावर लग्न केली तवा नव्हतं गोरसमुहूर्तावर लग्न झाली बरोबर आहे ना. गोरसमुहूर्त म्हणजे काय सायंकाळी 6 ते पावणे 7 बरोबर आहे ना. या शुद्ध वेळी कोण पक्षी खात असेल तर तो फक्त कावळा खातो. मी काय सांगते कळालं का गोरसमुहूर्ताचंच जेवण कावळा जेवतो म्हणून त्याला नैवेद्य शिवण्याचा अधिकार कळालं का काक स्पर्शामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. पुराणामध्ये वर्णन आहे गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. कावळ्यानंच का नैवेद्य शिवावा. काही लोकांचा तर तुमच्याकडे 10वीला का आठवतात मला माहित नाही पण धर्म वारकरी धर्मामध्ये मनुष्य वारल्यानंतर 3ऱ्या दिवशी त्याला मूठ माती दिली जाते. हा नियम आहे लक्षात ठेवा. वारकऱ्याचं 3ऱ्या दिवशी मूठ माती केलेल्या माणसाला 13वं घालतात 12वं घालत नाही बरोबर आहे ना. 12व्याला काय असतं तर ते काय असतं सुतक असतं बरोबर आहे ना. सुतक कधी उठतं 13व्याला म्हणून वारकरी स्नेहभोजन 13व्याला घालतात. ते वारकऱ्याचं 13वं 12वं का करू नये तर 12वीला नाव ठेवलेलं असतं बरोबर आहे ना. म्हणून त्याचं एकदाच 12वं घालायचं दुसरं 12वं करायचं असो ज्याचा त्याचा नियम. हे काऊ म्हणजे मी काय सांगतो तो कावळा कावळ्याला ज्ञानोबाराय म्हणतात. उडरे काऊ तुझे सोन्यान मळवीन पाऊ पाहुणे पंढरी राव घराक येती. इथं बसलेलं मला सगळ्यांना सांगा तुमच्या घराला पांडुरंगाने यावं असं वाटतं का नाही हो. मग त्या पांडुरंगाने तुमच्या घरी यावं असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही पंढरपूरला गेलं पाहिजे का नको का नुसतं फुकट त्याने यावं. बघा तुम्हाला फुकट पगार कोणती तुम्ही काम केलं तर पगार देता. संतांनी पहिली वारी केली आणि मग घरला देव बोलवलं. हे तत्व पहा. विश्वनाथ माऊली ज्ञानोबाराय म्हणतात या कावळ्याला हे शकुना कावळ्या सांग रे दही भाताची हुंडी लावीन तुझे तोंडी सत्य सांगो गोष्टी विटो येईल का. कावळ्याच्या तोंडाला पहिला घास देतात तो दही भाताचा. कुठला दही भाताचा घास घालतो म्हणतात पण माझा विटू येईल का सांग. दुधे भरोनी वाटी लावीन तुझे ओटी जीवा पडे गोटी सांगावेगी. मला सांगा ना माझा विठ्ठल येईल का. आंबया डहाळी फळे चुंबी रसाळ आजीची काळे शकून सांगे. ज्ञानोबाराय म्हणतात अरे तुमचा विश्वास असेल ना तर देव तुमच्या घरला येतो. ज्ञानदेव म्हणे जाणीजे होणे भेटती पंढरी राणे शकून सांगे. ज्ञानोबाराय म्हणतात अरे तुम्ही प्रत्येकानं उद्याच्या द्वादशीला उभा राहा आणि म्हणा हे देवा माझ्या घरी जेवायला या. देव जेवायला येतो का नाही त्याचं उदाहरण मी तुम्हाला थोडं सांगेन. हा वैष्णव मोठा ज्यानं देवाचं नाव. दुसरं माता माऊली इथं बसलेल्या कमी आहेत पण सगळ्यांनी सांगा जिला 3-3 हजार आल्या तिनं मोठ्यानं सांगा. जिला आलेलं नाही तिनं मला नंतर नाव लिहून द्या मी फडणवीसला नाव तिचं पाठव. कुणाचं अन्याय नको. बघा माता माऊली मला खरोखर सांगा तुम्हाला रुक्मिणीचा अंश म्हणतात का पार्वतीचा. जिला जिनं सांगितलं नाही तिचं पुढलं 1500 कट. बघा सांगा तुम्ही कुणाचा हुशार. बरं उदाहरण सांगतो तुम्हाला कळत. 1-2 महिला बोलता बोलता म्हणतात काय ग तुझा नवरा लय साधा भोळा आहे तर ती पहिली दुसरीला म्हणते नाही ग माझा भोळा शंकर. नवरा शंकर तर तुम्ही कोण बोलत चला बरोबर आहे ना. मग पार्वतीनं आपल्या नवऱ्याला शंकराला काय म्हणावं शंकर्या.
बघा त्या हास्य सम्राट मध्ये आहे ना ती पोरगी त्याला डायरेक्ट शंकरिया म्हणती आहे ना. बघा पत्नीनं पतीला काय म्हणावं हे दिलेलं आहे आमच्या नाथबाबांनी. आणि का असं प्रश्न केलेला आहे तर या जगाचं गुहे ज्ञान कुणामुळे उघड झालंय? आमच्या पार्वतीमुळे. कुणामुळं? पार्वती मातेमुळं. आणि ती पार्वती माता शंभू महादेवांना विचारते, अहो तुम्ही कुणाचं ध्यान करता? या ध्यान साधनेनं शंभू महादेव वैष्णवाचे आद्य वैष्णव आहे. पण खरं आहे ना, मी एका गावाला कीर्तनला गेलो, तिथं उलटूच चालले. नवराच बायकोला अहो म्हणाय, ती म्हणायची बस मुडती. मला कळना बस मग असा करते माझ्याकडे करते. मला वाटलं मलाच मुडत्या म्हणजे. बघा पत्नीनं पतीला काय म्हणायचं? अहो स्वामी देवादी देवा. पती हा देव आहे म्हणून त्याला पती देवा म्हणे. ध्यान करीतसा कवनाचे काय झालं पहा. पंढरपुराविषयी माहिती सांगा असं बऱ्याच लोकांनी मला सांगितलं. का पंढरपूर म्हणजे काय आहे? माऊली सर्वांना मी पाहत म्हणून सांगतो, पंढरपूरला पहिलं कोण गेला असेल तर तुमचा असणारा भोलेनाथ शंकरजी, भोगनाथजी. बरोबर आहे ना? स्वयंभू भोगनाथजी म्हणजे महादेवाचा अवतार. जगामध्ये पंढरपूरला पहिलं कोण गेलं तर हा बाबा गेला. हा बाबा पंढरपूरला जायचा, देवाचं भजन करायचं. काय करायचा? आणि देवाचं नाव घेतल्यावर काय होतंय? इसरायचं नाही शेवटपर्यंत. इसारला असं तर माझं सगळं फुकट जाईल. मी एवढ्या वेळ बोंबलं तिकड इकडं आलो, ते फुकट जाईल. लक्षात ठेवा, देवाचं नाव एवढं पवित्र आहे. शंभू महादेव दैनंदिन घ्यायचे. नवे नवे पांडुरंगाच्या आजही दैनंदिन पंढरपूरला जाणार कोण असेल तर तो शंभू महादेव आहे. आमच्या काकड्याच्या अभंगामध्ये नामदेवरायांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे, रंबादिक नाचते उभे जोडोनी हात, त्रिशूळ डमरुगे उनियाला गिरजेचा कांत. गिरजेचा कांत म्हणजे कोण? हा शंभू महादेवजी. दैनंदिन काकड्याला यायचा. दैनंदिन काकड्याला यायला बघितलं आणि देवाला कळवळा. कुणाला? पांडुरंगाला कळवळाला. आणि पांडुरंग म्हणला, अरे माझा महादेव एवढा भजन म्हणतो. म्हणून त्यांनी या जगातला पहिला इंजिनियर असणारा विश्वकर्मा नावाचा इंजिनियर बनवला. बघा देवाचं नाव घेतलं काय काय होतंय? वैष्णव तर होतेच होते. विश्वकर्माला बोलवला आणि विश्वकर्माला सांगितलं, हे पहा विश्वकर्मा, अरे तुझ्याकडे ही प्रतिसृष्टी दुसरी निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे ना? कुणाकडे? विश्वकर्माचं सामर्थ्य होते. त्या विश्वकर्माला सांगितलं, माझ्या शंभू महादेवासाठी, महादेवा करता एक नगर तयार कर. ते कसलं? सामान्य नाही माऊली, सोन्याचं नगर. कळलं का? आणि ते बी असं गंजक पुंजक सोनं नाही, 52 काशी. आज दर काय आहे? 1,79,000 दर आहे ना? आजचा दर काय आहे? 1,79,000 आहे. आणि 52 काशी सोन्याची नगरी बांधायला लावली. आणि त्या नगरीचं बक्षीस म्हणून भजन म्हणणाऱ्या शंभू महादेवाला पांडुरंगानं बक्षीस भजनात दक्षिणेत दिली. म्हणून निवृत्ती महाराज तिथे बसणं महाराजाला दक्षिणा दिली. कळलं? कधी बसणं? देवाचा न्याय. भजन म्हणणाऱ्याला ना श्रीफळ देतात तसं दक्षिणा दिली. दक्षिणेत देवानं भजन म्हणतो म्हणून महादेवाला सोन्याचं नगर बनवलं. या सोन्याच्या नगराला महादेवजींची धर्मपत्नी म्हणजे पार्वती माता म्हणली, अहो महादेवजी, आपल्याला देवानं वास्तू दिलेलं आहे, तेव्हा याला एक ग्रंथ पाठ असणारा ब्राह्मण चालणार नाही. मला दशग्रंथी ब्राह्मण पाहिजे. काय पाहिजे? दशग्रंथी ब्राह्मण. शंभू महादेवाने हुडकलं. त्यावेळेचा समकालीन दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे होता तो रावण. कोण? रावणाला त्या पूजेच्या अवधी करता बोलवला. पूजा आटोपली. सर्व वास्तुशांतीची पूजा झाली. आणि वास्तुशांतीची पूजा झाल्यानंतर रावणाला शंभू महादेव म्हणतात, बोला स्वामीजी, तुम्हाला दक्षिणा काय दिली? रावण म्हटला, बाबा मी तुझंच कायम भजन म्हणतोय. कारण रावणानं भजन कसलं केलंय? शिवाचं.
ओम नमः शिवाय म्हणा ना. का रावण आहे का? ओम नमः शिवाय. लक्षात घ्या, एवढं करत होतो तो नित्यानित्य पूजा शिर कमळावरी. लक्षात ठेवा, नित्यानित्य पूजा करत होता. आणि तो रावण म्हणतो, भोलेनाथजी मी तुमचं भजन म्हणतो, मला कशाला काय दे? बरोबर विचारलं कुणी? शंकरानं महादेव रावणाला, स्वामीजी दक्षिणा काय देऊ? तो रावण म्हणतो, का हो स्वामीजी, भोलेनाथजी गरिबाची का चेष्टा करता? तेवढ्यात हे ऐकलं तुम्ही पार्वती म्हणते भोलेनाथजी ना हो, स्वामींना दक्षिणा दिली का नाही? आता बायको मोठ्या आवाजात बोलल्यावर नवऱ्याचं धाडस आहे पुढे बोलण्याची. कळसुलीतल्या माऊलीनं सांगा हाय का? हौशीच्यानं सांगा हाय? कुठल्याही नवऱ्याचं धाडस नाही, देवाचं नाही तर तुमचं आमचं काय? शंभू महादेवजी बायकोनं आवाज दिला म्हणतात स्वामींना, ओ स्वामी तुम्हाला मी दक्षिणा म्हणून काय देऊ? त्याला रावण का म्हणतात बघा. सगळ्या देवांचा हुशार माणूस तो, सगळ्या देवांना राबवून घेणार. रावण राजावन होता तो. लक्षात ठेवा, हा रावण म्हणला, हा बाबाला मी नको म्हणतोय तरी देतो म्हणतोय, द्यायचं असेल तर दे. काय म्हणतोय बघा, भोलेनाथजी तुम्हाला जर द्यायचं असेल दक्षिणा म्हणून तरी तुमची सोन्याची नगरी द्या. कशात न मिळवली? वास्तू शांती म्हणजे देवाच्या नावात दक्षिणेत रावणानं शंभू महादेवाची लंका घेतली. ती काय त्यानं बांधलेली नाही. मग लक्षात ठेवा, केवढं तत्व आहे शंभू महादेवाकडं. वैष्णव ज्याला म्हणतात, आपल्याकडे जे आहे नाही अनिक प्रमाण. धन म्हणजे शरीर, धन म्हणजे पैसा, आणि तृणजन, तृण म्हणजे गवत आणि जल. का म्हटलंय? तथाक्षणी कृष्णार्पण केलं आणि सोन्याची लंका रावणाला शंभू महादेवानं दक्षिणात दिली. कशात दिली? दक्षिणेत दिली. एक तत्व का? शंभू महादेवाला प्रसाद म्हणून मिळालेली, पण दक्षिणेत त्यानं रावणाला दिली. यत किंचित मनात शंका घेतली. तुम्ही आम्ही बघा, समजा एखादा महाराजाला मी 2 दिवस राहतो म्हणला तर उठल्याबरोबर नारळ देत्या. महाराज राहिला तर करायचं काय? म्हणून मी काय राहीत नाही कुठं, तुम्ही भिवू नका, पण सांगतो. मध्ये चालू थोडं दुसरं लागलंच ना. अवघी रेवावरी माया. मला सगळ्यांनी इथं बसलेल्यांनी सांगा, आता सोन्याची लंका देवानं महादेवांना दिली, महादेवानी दक्षिणेत रावणाला दिली, मग देवावर प्रेम करावं का? तुम्ही असता तर काय केलं असतं? नाही कळालं मी सांगते ना. अहो, ज्याची होती त्यालाच त्यानं देऊन टाकलं, आपण त्यात राहिला. लक्षात ठेवा, पुन्हा तो देवावरती प्रेमानं राहावं लागला. हा देवावरती प्रेमानं वागणारा शंभू महादेव हा आद्य वैष्णव झाला. महिन्याचा वारकरी, दैनंदिन वारीला येणारा वारकरी. अवघी देवावरी माया ही कुणी केली? नाही अनेक प्रमाण, तन धन तृणजन. कुणी केली? कोणी वैष्णवानी केली. त्यामध्ये आहेत गवळणी. तन म्हणजे शरीर, देवाला शरीर अर्पण केलं, याही गवळणी. धन, धन म्हणजे व्यवहार देवाच्या नावाचा केला. आणि हे करत असताना तृणजन, त्यांनी गवताप्रमाणे जनाला मांडलं. याचं उदाहरण एक देतो आणि मधली चाल देतो. पहा, गवळणी 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 म्हणजे कोण माहितीये का? त्या गवळणी म्हणजे देवाला शरीर देणाऱ्या कोण आहेत माहितीये का? राम अवतारामध्ये काय झालं पहा. एक शापित ब्रह्मदेवाची कन्या होती आणि तिला शाप होता की उशाप होता, राम प्रभूंच्या पायाचा स्पर्श झाला तर तू दगडाची कोण होची? बाई होची. पुन्हा म्हणजे अहिल्या, तिचं नाव सांगतो काय होईल? अहिल्या दगडाची बाई होते. हे वनातल्या साधना करणाऱ्या ऋषींनी बघितलं. कुणी? ज्यांची लग्न झालेली नाही तिनी. नाही कळालं?
त्या ऋषीने बघितलं रामप्रभूच्या पायानं दगडाची बाई होते, म्हणून ज्याला ज्याला जेवढी जेवढी बायको पाहिजे तेवढं तेवढं दगड उचललं. ज्याला जाड बायको पाहिजे त्या ऋषीनं मोठा दगड उचलला, ज्याला बारकी बायको पाहिजे त्यानं बारका दगड उचलला. हे दगड उचलून ते रामप्रभू लक्ष्मणाकडे जायला लागले. हे बघितलं लक्ष्मणात, आणि लक्ष्मणाने बघितल्याबरोबर लक्ष्मण भ्याला. आणि लक्ष्मण म्हणतो, दादा हे ऋषी दगड आपल्याला मारत्यात का काय? रामप्रभू म्हणले लक्ष्मणाला, थांबा, त्यांचं मनोगत आता आहे. म्हणून लक्ष्मणाला रामप्रभूंनी म्हटले ऋषींना, का हो तुम्ही हे दगड घेऊन का आलात? आता त्या ऋषींनी दगड का उचललेलं होतं? दगडाची कोण होते? कोण होते? बाई होते, आणि आपल्याला बायको पाहिजे म्हणून, बरोबर आहे ना? ते ऋषी दगड घेऊन गेले आणि रामप्रभूला बघितलं आणि म्हणले, आम्हाला बायका करून घ्या. त्यासनी पाहिजे होतं काय? दगडाची बाई बायको म्हणून. आणि हे तिथं गेले तर रामप्रभूला बघितलं आणि म्हणतात, आम्हाला दगडाची बाई करून घ्या. रामप्रभू म्हणले, तथास्तु, पुढल्या जन्मात मी कृष्ण होतो, तुम्ही बाया होऊनच या. झाल्या का नाही? या गवळणी ते म्हणते मधली चाल दिसते. चोपदारापेक्षा माझं उत्पन्न मला सारखं सांगते, कारण मी काय माणूस मॉन्ड आहे, त्याला घट्ट आवळून बांध, त्याला सोडी असो. पहा, या गवळणी म्हणजे या गवळणीने काय केलं माऊली? कृष्णाला जेवढा पाहिजे तेवढा भोग गवळणीने दिला, गवळणीनं पाहिजे तेवढा कृष्णानं भोग घेतला. हा, या गवळणीने. पण कृष्णाचा न्याय असा होता, गवळणीशी रास क्रीडा करत असताना कृष्णानं एकाही गोपाळाला त्या रास क्रीडेत घेतलं नाही. हा गवळणीचा होता. कृष्णाने गवळणीचा काय होता? एक तत्व होतं, आणि म्हणून त्यांनी आपलं शरीर अर्पण कृष्णाला केलं होतं. त्यातलं एक उदाहरण देतो, पहा. हे मळमळ मळमळते ना, कीर्तन वाढलं की लई जणांनी मळमळ. बघा, उघड बोलणारा मी मनुष्य आहे. राधिकेचं प्रेम कृष्णावरती आहे. हे कृष्णाला बोलत असताना कृष्ण परमात्मा हे सत्यभामेला आणि रुक्मिणीला मळमळलं. कुणाला? सत्यभामेला आणि रुक्मिणीला मळमळलं. पण राधिकेच्या हृदयामध्ये कृष्णाचे चरण कमल एक दैनंदिन असायचे. कृष्ण कृष्ण म्हणून हात जोडत असताना असा आला पाहिजे, उभे इकडे नाही. बागत टाळ्या वाजवते, कशाला? माशा मारतो. बागत जाऊन टाळी वाजवायची भजनामध्ये. ते वाजवत असताना अंगाला स्पर्श झाला पाहिजे. हृदयामध्ये कृष्ण परमात्म्याचे चरण आहे, हे राधिकेनं सांगितलेलं आहे. सत्यभामाने रुक्मिणी मातेनं पहा काय केलं? एक विषाचा गरम पेला केला आणि कुणाला दिला? राधिकेला प्यायला दिला. मी माऊली सगळ्यांना सांगितलं, तन म्हणजे शरीर कृष्णा अर्पण करणं म्हणजे काय हे राधिकेकडनं शिकावं. राधिकेनं कुठलाही आता किंचित मनात भाव घेतला नाही. रुक्मिणीनं सत्यभामेनं जो विषाचा पेला दिला तो घटघट घटघट प्याला. कसा होता तो? उकळलेला गरम दूध म्हणतात त्याला. विष भाष्यकाराने म्हटलं, पण ते काय होतं? उकळलेलं गरम दूध होतं. ते एवढं कडक होतं की त्याला चटका बसला असा, म्हणून त्याला विष म्हणतात. भाष्यकाराने एका ठिकाणी त्याचा उल्लेख केला. एवढं गरम दूध प्याला दिलं आणि प्याला दिलं आमच्या राधिकेनं पेला घेतला आणि तोंडात ओतत असताना म्हणली कृष्णार्पण. काय म्हणली? बघा, कृष्णार्पण म्हणून राधेनं दूध प्यालं इकडं, आणि राधेच्या हृदयामध्ये चरण कमळ असणाऱ्या कृष्ण परमात्म्याच्या पायाला फोड आला. कुठं आलाय? राधिकेनं दूध प्याले राधिकेच्या महालात, आणि देवाच्या महालात देवाच्या पायाला काय आला? फोड आला. सत्यभामा रुक्मिणी यांना आनंद झाला होता. काय? आम्ही राधिकेला गरम दूध पाजले. म्हणून त्या या आमेशामध्ये देवाला सांगायला धावत धावत चालल्या. त्यावेळी देवाकडे गेल्या आणि बघितलं तर देवाच्या पायाला फोड. विचारलं, प्रभू हे तुमच्या पायाला फोड कसा आला?
सत्यभामेला बाजूला केलं आणि रुक्मिणीकडे देव बघून बोलतो, हे रुक्मिणी, तू आणि सत्यभामीनं केलेल्या प्रकारामुळं माझ्या पायाला फोड उठला. सत्यभामा म्हटली, कारण ती प्रेमाने केलेली दुसरी होती, लव्ह स्टोरीतली. हो, कळालं का नाही? श्रीमंताची पोरगी म्हणून प्रेम करून आणलेली ती देवानं, लक्षात घ्या. सत्यभामा म्हणते, काय करताई, हे काय म्हणतात, आम्ही काय केलं यांना, आम्ही यांच्या जवळ पण नाही, यांच्या पायाला फोडाला कसा. त्यावेळी प्रभू म्हणतात, अगं सत्यभामे, तू राधिकेला दूध उकळचं दिलं, पण फोड मला उठला. सत्यभामा म्हणली, आजारी पडली म्हस आणि इंजेक्शन केलं बैलाला. हे काय प्रकार, असा हे काय प्रकार आहे म्हणली. त्यावेळी कृष्णानं सांगितलं, राधा म्हणजे नुसती राधा नाही, तर तिनं मला शरीर कृष्ण अर्पण केलेलं आहे. नाही अनेक प्रमाण तन, तन म्हणजे हे शरीर अर्पण केलेली राधा आहे. अवघी देवावरी माया, असा प्रश्न आहे. नुसता वैष्णव म्हणू अवघी देवावरी माया नाही, वैष्णव म्हणू जया अवघी देवावरी माया. जो देवाचं नाव घेतो तो देवावरती अवघ प्रेम करतो. अवघ म्हणजे काय, सर्वत्र, सर्व संपन्न, संपूर्ण, हृदय पूर्ण, त्याला अवघ म्हणतात. वैष्णव म्हणू जया अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण. पुढं म्हणू, तन धन तृण जन. वैष्णव म्हणू जया, वैष्णव म्हणू जया.
उद्या 26 तारखेला मी कीर्तनला यायला पाहिजे, नाहीतर लईच उद्या हाणते म्हणून लोक आज गैर असं. वैष्णव म्हणू जया याचीच व्याख्या सगळ्या आहेत. अवघी देवावरी माया कुणा कुणाची नाही अनेक प्रमाण तण
भजन. तन म्हणजे शरीर कृष्ण अर्पण केलेलं आहे गवळणे. धन म्हणजे काय? या गवळणी जात जात कृष्णाला पाहायच्या आणि जायच्या. कोणी एकी भूलली नाही विकिता गोरस घ्या मनिहारी देखिला डोळा बैस. माता माऊली कृष्णाला बघायच्या गवळणी आणि दही दूध लोणी विकाय जायच्या आणि मथुरेत जायचं आणि काय म्हणायच्या? कोणी गोविंदू घ्या गे कोणी दामोदर घ्या तव तव हासती त्या मथुरेच्या. मथुरेतल्या बायका म्हणायच्या अगं या गोकुळातल्या गवळणी काय येडी आहेत का काय? इका आल्यात काय दही दूध लोणी आणि म्हणतात काय दामोदर घ्या गोविंद घ्या. का हो? अवघी देवावरी माया. देवावरती माया असल्यामुळं असं झालं. पहा तोच कृष्ण परमात्मा एके दिवशी गोकुळ सोडून चालला. हा कृष्ण परमात्मा चाललेला आहे आणि रथ घेऊन अक्रूर नंद बाबाच्या दारामध्ये आलेला आहे. हे बघितलं आणि एक एक गवळण जायची आणि टाहो पडून यशोदेला विचारायची. गवळण म्हण ती यशोदेला कोठे गे सावळा कारत शृंगारीला सांगे ओमजला अक्रूर उभा असे अंगणी. जसं नलवडे महाराज अक्रूर घेऊन आलेले आहेत मला सोडवायला तसं कृष्णाला सुद्धा न्यायला अक्रूर रथ घेऊन आला माऊली. या नंदाच्या अंगणी पहा आपला प्राण सखा देव परमात्माला घेऊन चाललेला आहे म्हणून एक एक गवळण जायची आणि यशोदेसोबत लढायची. यशोदा मातेला सुद्धा असहाय्य झालं. भोले नंदाची पट्टराणी सदगदित होनी मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी विवळ झाले मन वचन ऐकोनी यानंदाच्या अंगणी. माऊली या कृष्णानं अख्ख्या गोकुळाला येड लावलं. या गवळणींना सोडून चालला. या गवळणी आमच्या यशोदेकडे गेल्या. यशोदेला विचारतात का रे यशोदे आपला का कृष्ण चालला? यशोदा माता सुद्धा असहाय्य झाली आणि यशोदा बोलते भोले नंदाची पट्टराणी सदगदित होनी. हे सख्यानो मथुरेसी चक्रपाणी जातो घे साजनी विवळ झाले मन वचन ऐकोनी. हे सख्यानो हा तुमचा कृष्ण इथं राहायला आला नाही हा. अगं तो जायला आलेला आहे. त्यानं वचन दिलेलं आहे म्हणून तो आलेला आहे. बघा या गवळणींना समर्पक यशोदेकडनं उत्तर मिळाला म्हणून त्या गवळणी तशा ज्यानं रथ आणला त्या रथाच्या दरवाजाकडे गेल्या आणि त्याला बोलल्या अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडीला का घात करू आला वदिसी सकरा नाम तैसीच करणी. हे अक्रूरा अरे तुझा आम्ही नाव कृष्णाच्या मुखात ऐकलं रे अक्रूरा. अरे तुला आम्ही चांडाळा म्हणतो. माऊली चांडाळा ही शिवी एवढी नीच आहे. शब्दकोशामध्ये कधीतरी पहा नीच वृत्तीची शिवी अक्रूराला आमच्या गवळणी देतात. अक्रूरा चांडाळा
क्रूरा तुझे नाम तैसी चन करणी या क्रूरा. अरे तुझं नाव आम्ही खूप ऐकलं रे. पहा अख्ख्या गोकुळामध्ये अकांत झालेला पहिला गवळणी रडतायत, नंद बाबा यशोदी माता रडतायत, अक्रूराला हुंदका येतोय. त्यावेळी देवाला सुद्धा बाण फुटला आणि रटी चढले वनमाळी. देव ज्यावेळी रथामध्ये चढला माऊली, अख्खं गोकुळ रडत. देव गोकुळ रडल यात नवत नाही माऊली. भूमी पडल्या वज्रबळी. तुम्ही आम्ही सगळे भाताची शेती करणारे आहोत माऊली. पावसाळ्यात पाऊस जर गेला तर भाताच्या शेतामध्ये काय पडतात? वज्र पडतात, बरोबर ना भेगा. तसा कृष्ण परमात्मा गोकुळातून रथामध्ये एक पाऊल टाकतो आणि भूमी वज्र पडते. भूमी पडल्या वज्रबळी कोण त्या सांभाळी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी या नंदाच्या अंगणी. माऊली मी सगळ्यांना सांगू इच्छितो, तुमचं आमचं सुद्धा असंच आहे माऊली. तुम्ही आम्ही एकदा ही देह यात्रा सोडून गेलो ना, ही देह यात्रा सोडून गेलो ना, एकदा आपल्याला दारामध्ये पाटावरती अंघोळीला आणलं ना, कोणी रडून काही उपयोग होत नाही. म्हणून आमचा देव कृष्ण परमात्मा बोलतो, देव बोले अक्रूरासी वेगी आके रतासी या गोपीच्या शोकासी आता सावे दिसी या नंदा चांगणी. जात जात माऊली मी सर्वांना सांगू इच्छितो, या गवळणींची माणसाने चेष्टा केली पण या गवळणींनी कधी मनावर घेतलं नाही. तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई. जसं या गवळणींचं रूपक आमचे तुकोबारे लावतात, त्या वैष्णव पदाला गवळणी पोचलेले नाही. अनिक प्रमाण तन धन तृण जन पडता जड भारी नेमान टळे निर्धारी. पहा शुद्ध द्वादशीला देव पंढरपूरवरून मंगळ वेळाला आमच्या चोखोबाराच्या घरी द्वादश सोडायला दैनंदिन जातो. एखाद्या चैत्र महिन्याच्या द्वादशीला पांडुरंग परमात्मा द्वादश सोडण्यासाठी, बारस सोडण्यासाठी मंगळवेढ्याला गेला. पंगती वाढल्या आणि चोखोबऱ्याची हालाकीची परिस्थिती असल्यामुळं चोखोबऱ्यानं ज्याची मजुरी केली त्यानं चोखोबऱ्याला ताक दिलं आणि त्या ताकामध्ये भात कालवून आमच्या पांडुरंगानं प्रसाद म्हणून खाला माऊली. द्वादश सोडली, पांडुरंग परमात्मा पंढरपूरला गेला. कुजट ताकाचा उद्यापासून बघा वास किती घाण येतो. ते कुजट ताक कालवल्यामुळं पांडुरंगाच्या उजव्या हाताचा वास घाण यायला लागला. ते रुक्मिणीनं बघितलं. रुक्मिणी माता म्हणली, प्रभू तुम्ही कुठे द्वादश सोडली? पांडुरंग परमात्मा म्हणला, अरे रुक्मिणी माझ्या चोखोबारायाच्या मंगळवेढ्याला द्वादश सोडली. अहो हाताचा वास तर कुजट येतो. अरे त्याला जे मिळालं त्यानं तेच नैवेद्य दावला. मी सगळ्यांना हात जोडून सांगितलो, देव भावाचा भुकेला. तुमच्या पत्रिकेत लिहिले ना, देव फक्त तुमचा भाव पाहतो, तुम्ही काय केलंय हे पाहत नाही. चोखोबारायाच्या परिस्थिती बघितली रुक्मिणी मातेनं गरुडाला विनंती केली आणि सांगितलं, वाळवंटामध्ये चोखोबाराय भजन संध्येला येतात तेव्हा एवढं कर, ज्या कशाच्या खाली वृक्ष कुठला तो वृक्षाचं नाव काय? कडुलिंब आहे ना, कडुलिंबच ना तो. पंढरपूरला साईडला कडुलिंबच असतो तो वृक्ष. ती काठी आपण दात घासतो ती कडुलिंबाचं. त्या कडुलिंबाच्या झाडाखाली चोखोबारायस भजन संध्या करतात. तिथं सोन्याचं माणिक मोत्याचं ताट रुक्मिणी मातेला गरुडाकडे दिलं आणि गरुडाला सांगितलं, हे पा इथं पंढरपुराला लय लोक येतात, तर दुसऱ्या कोणाला उचलू द्यायचं नाही गरुडा, फक्त चोखोबारायनीच घेतलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. काय आहे पहा,
झालं जेवण द्वादशीचं आटपलं, पांडुरंग परमात्मा गेला त्रयोदशीला नित्य नेमानं आमचे चोकोबारे पंढरपूरला गेले. ज्या लिंबाच्या खाली भजन करायचे तिथे गेले. चोकोबारे त्या दिवशी आपल्या धर्मपत्नीला घेऊन गेले. पहा, भजन संध्या प्रामाणिक करणारे आमचे चोकोबारे, भजन करणारा भाविक भक्त आपल्या धर्मपत्नीला म्हणजे सोयराबाईला घेऊन गेले आणि बघितलं. सोयराबाईला लक्षात आलं की त्या आज झाडाखाली कुणीतरी काहीतरी माणिक मोती ठेवलाय. माऊली लक्षात ठेवा, जिला चोकोबाची सोयरा म्हणतात ती सोयरा म्हणते, धनी आज या झाडाखाली काहीतरी घाण आहे. काय म्हणते? काय म्हणते? सोनं आहे म्हणत नाही, काहीतरी घाण आहे, आपण दुसरीकडे भजन करू म्हणून दुसऱ्या झाडाच्या आश्रयाला जाऊन आमचे चोकोबाऱ्यांनी त्यांची धर्मपत्नी भजन करायला लागली. आणि गरुडाला प्रश्न त्या आमच्या कडुलिंबाने त्या लिंबाने विचारला, का रे गरुडा, मी कोण्या जन्माचं पाप केलं रे गरुडा, मला तू माझं भजन चुकू दे. पडता जड भारी, माणसांना नियमानं भजन जमत नाही माऊली, पण वृक्षाला झाडाला नियम कळाला. कुणाला? चोकोबारे ज्या झाडाखाली भजन करायचं ते झाडाला कळाला आणि ते झाड गरुडाला विनंती करतं, गरुडा माझं कुठल्या जन्माचं पाप आलं रे, म्हणून ते झाड कर 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 भरत्या उन्हामध्ये वरपाळून गेलं आणि प्राणगत झालं. आणि जात जात त्या झाडानं गरुडाला सांगितलं, झालं झालं, शेवटच झालं. बंद करू का मी? एवढं सांगण्यासाठी अगदी सगळ्या गावांना समर्पक उदाहरण सांगायला मौली. अवघी देवावरी माया. झालं झालं पाया पडलं, झालं धावतं सांगायला लागलं. पहा, माफी मागून सांगतो, अगदी धावतं सांगतो, झालं पूर्णच बरोबर. पहा, ते गरुड आई रुक्मिणी मातेजवळ गेला आणि रुक्मिणी मातेला सांगतोय, रुक्मिणी माते त्या चोकोबाऱ्यानं सोनं घेतलंच नाही, पण लक्षात ठेव ज्या वेळेस झाडाखाली भजन करायचं त्या झाडानं सुद्धा प्राण सोडला. पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी, नाही अनेक प्रमाण, तन धन तृण जन. झालेली वेळी वापुडी सेवा तुम्हा सर्व सज्जनांच्या साक्षीनं माफी मागतो, कारण कीर्तनानंतर प्रसाद आहे म्हणून प्रसादाकरता सगळ्यांची गडबड असते. आणि आजचाच नाही, पूर्वीपाचा नियम आहे, भजनाला 8 आणि भोजनाला 7 असं चालायचं. पण प्रसाद हाही महत्वाचा. देवाजवळ प्रसाद घेतला, शंभू महादेवाचा प्रसाद घेतला, आपलं शरीर सात्विक होत असतो. तुका म्हणे याती ओका तयाची भलती, नाही अनेक प्रमाण, तन धन तृणजन. चिंतन अभंगावरती करत असताना भरपूर वेळ लागतो. वेळ झाला असला तर माफी मागतो आणि इथंच थांबतो. झालेली वेळी वापुडी सेवा तुम्हा सर्व वडीलधाऱ्यांच्या साक्षीनं ज्या गावामध्ये मी जन्मलो त्या ब्रह्मीभूत मुकुंदबाबाच्या कृपाशीर्वादानं झालेली सेवा, क्षेत्राधिक्षेत्र महाक्षेत्र असणारं पंढरपूर नगर या ठिकाणी वास्तवाला असणारे श्री गुरु बाप्पांचे नातू विवेकानंद यांचे चिरंजीव भाऊ मालक रानू मालक आणि राऊ मालक यांच्या चरणावर समर्पित करतो मी सेवेला पूर्णविराम. तद्वी गावकऱ्यांची माफी मागतो, वेळ झाला असला तर. तुमचं चिंतन तुमच्या ज्ञानात भर पडावं म्हणून आम्हाला काय दररोज गावागावाला कीर्तन आहे, पण एका कीर्तनानं काहीतरी उदार होत असतो माऊली. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून घ्या. तुम्हाला तर त्रास झाला असेल तर तुमच्या पायाचं मी दर्शन घेऊन माफी मागतो मनाशी. तुका म्हण
माझी आज जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी संत संग सर्वकाळ अखंड प्रेमाचा करतो पंढरीचा वारकरी वारी चंद्रभागेचा तुझा भागेची दान पंढरीचा वारकरी वारी विठाल रकुमार ठोका हो मागणी दुसरी आहे देशी तरी पाय तुझा ज्ञानदेव तुकाराम वाढू नये